आणखी एका ब्रेकिंग न्यूज आहे। अंजली दमानिया यांनी नवा आरोप केला आहे। वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीवर त्यांनी आरोप केलाय। जमिनी कोणी घेतल्या, पैसे कोणी आणि कसे दिले असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय आणि फोटो सुद्धा ट्विट केलेला आहे। तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया या आक्रमक भूमिका घेताना दिसून येत आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे त्याला शिक्षा व्हावी अशी मागणी त्या करतायत आणि अशातच आता नवा आरोप त्यांनी केलाय। वाल्मिक कराड यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव ज्योती मंगल जाधव आहे असं काही माध्यमांनी दाखवलं। ह्या त्याच ज्योती मंगल जाधव आहेत का असा सवाल त्यांनी विचारलेला आहे। ह्यांच्या नावाचे सोलापुरातले हे 4 सातबारे आहेत। ह्या ज्योती मंगल जाधव कोण आहेत याचा तपास ईडीने करावा असं अंजली दमानिया यांनी सुचवलेलं आहे ट्विटरच्या माध्यमातून। कोणी या जमिनीचे पैसे दिले याचा देखील तपास करावा। वाल्मिक कराड यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव ज्योती मंगल जाधव आहे असं काही माध्यमांनी दाखवलंय आणि हा त्याच ज्योती मंगल जाधव आहेत ज्यांच्या नावावर सोलापूरमध्ये 4 सातबारे आहेत आणि हे ज्योती मंगल जाधव कोण आहेत याचा तपास ईडीने करावा। कोणी या जमिनीचे पैसे दिले याचाही तपास झाला पाहिजे। खूपच मोठी जमीन आहे असं पुढे अंजली दमानिया लिहित आहेत। त्यामुळे आता अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा खळबळजनक आरोप केल्याचं दिसतंय। आता यातून पुढे नेमकं काय समोर येणार ते बघावं लागेल, कारण वाल्मिक कराड याच्यावर आरोप केले जात आहेत, खंडणीचे असतील किंवा संतोष देशमुख यांच्या हत्येमागे सुद्धा तोच मास्टर माइंड असल्याचा आरोप केला जातोय। आणि त्या पार्श्वभूमीवर आता वाल्मिक कराडची दुसरी पत्नी आहे आणि तिच्या नावावर सुद्धा जमिनी आहेत असा दावा अंजली दमानिया यांनी केलाय। त्याच्यामुळे आणि त्यांनी सातबाऱ्याचे फोटो सुद्धा या ठिकाणी शेअर केलेले आहेत आणि याचे पैसे नेमके कोणी दिले याचा तपास ईडीने करावा अशी मागणीही अंजली दमानिया करताना दिसून येतात। त्यामुळे आता अंजली दमानिया यांच्या मागणीची दखल घेतली जाते का, ईडीची सुद्धा या ठिकाणी एंट्री होते का या तपासामध्ये ते बघावं लागेल। कारण मोठ्या प्रमाणामध्ये वाल्मिक कराड याच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी कुठून आल्या असा एक सवाल उपस्थित केला जात असतानाच आता दुसरी पत्नी आहे आणि तिच्या नावावर जमीन असल्याचाही आरोप होतो। दरम्यान स्वतः अंजली दमानिया या आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। अंजली दमानिया जी, तुम्ही ट्विटरवर काही सातबारे शेअर केले आहेत आणि गंभीर असा आरोप तुम्ही करताय, नेमकं काय हाती लागलेला आहे तुमचं या आरोपांविषयी? कसं आहे की ही जेव्हा मला माहिती दिली गेली तेव्हा मी हे स्वतः डिजिटली डाउनलोड केले सातबारे आणि त्याची माहिती इथे जोडलेली आहे। तर त्या ह्याच ज्योती मंगल जाधव आहेत की नाही हे आधी तपासून बघावं आणि असेल तर त्यांची ही जी 35 एकर जमीन आहे त्याचे पैशाचे स्रोत कुठून आलेत याची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी केली आहे। मग याच्या ज्योती या व्यतिरिक्त आता इनफॅक्ट मी नेक्स्ट पुढच्या 5 मिनिटात आणि अतिशय गंभीर अशी माहिती टाकणार आहे ज्याच्यात धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे म्हणजे धनंजय मुंडे मंत्री असताना महाजनको नावाच्या कंपनीत म्हणजे जी तिथे परळी तिथे थर्मल पॉवर प्रोजेक्ट आहे त्या कंपनीची कॉन्ट्रॅक्ट मग ती वाहतुकीची असो किंवा फ्लाय ॲशची असो एका मंत्र्याची बायको कसं करू शकते आणि ज्याच्यात ते मंत्री स्वतः मेजॉरिटी शेअर होल्डर आहेत आणि दिस इज क्लिअर प्रॉफिट ऑफ इंटरेस्ट ज्याला आपण ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणतो त्याच्या खाली तातडीने यांचा राजीनामा घेणं भाग पडलं पाहिजे आणि मला असं वाटतं ते काही वेळात होईलच, कारण आता ही जी मी पुढची माहिती देणार आहे ती अतिशय क्रिटिकल आहे। त्याविषयी काही पुरावे तुमच्या हाती लागलेले आहेत का अंजली दमानियाची? हो, हे सगळे पुरावे मी जेव्हा आपली एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीजची जी MCA नावाची वेबसाईट आहे आणि झॉबा कॉर्प नावाची वेबसाईट आहे त्याच्यावरनं मी हे सगळे डाउनलोड केलेत आणि त्याच्यावर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडेंची सही देखील आहे त्यांच्या बॅलन्स शीट्सवर। तर हे सगळेच मी डिटेल्स आता टाकणार आहे आणि तातडीने त्यांचा राजीनामा होईल यात काही शंकाच नाही दिला त्यांनी तर मी ECI ला पत्र लिहून गव्हर्नरना पत्र लिहून त्यांना राजीनामा द्यायला भाग पडेल। दमानियाजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर वाल्मिक कराड विषयी गंभीर आरोप तर अंजली दमानिया यांनी केलेलाच आहे, पण त्याचबरोबर त्यांनी धनंजय मुंडे यांच्याविषयी थोड्याच वेळामध्ये एक गंभीर स्वरूपाचा आरोप करणार असल्याचं सांगितलेलं आहे। आरोप करणार काय तर त्याविषयीचे पुरावे देणार असल्याचं अंजली दमानिया म्हणतायत आणि त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांच्या नावानं कॉन्ट्रॅक्ट घेतले गेले असा आरोप सुद्धा अंजली दमानिया यांनी लोकशाही मराठीशी बोलताना आता थोड्याच वेळापूर्वी केला आहे आणि थोड्या वेळानंतर याविषयीचे पुरावे त्या दाखवणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।